नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आज दिनांक 24 ऑगस्टच्या चालू घडामोडी बघण्यापूर्वी आपण एक आठवण मी आपणास करून देऊ इच्छितो. नुकतीच होऊ घातलेली 15,000 पोलिसांची पोलीस भरती किंवा सरळ सेवा, बँकिंग, TCS IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, MPSC, UPSC किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षा जसे की स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, सगळ्या नगर परिषदा, महानगरपालिका यासाठी विचारले जाणारे चालू घडामोडीचे जे कोणते प्रश्न असतील ते तुम्हाला PDF स्वरूपात मिळणार आहेत, अगदी मोफत. त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या कोणत्याही नंबरवर मेसेज करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर या गोष्टीचा आपण लाभ घ्यावा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आपण दररोज सकाळी 7 वाजता आपला चालू घडामोडीचा व्हिडिओ येत असतो. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले महिलांसाठीचे स्वच्छ स्ट्रीट फूड हब माऊली कुठे सुरू करण्यात आले? आणि याचं उत्तर आहे मुंबई कांदिवली. बघा, माऊली भारतातील पहिले महिलांसाठीचे स्वच्छ स्ट्रीट फूड हब. उद्घाटक कोण आहे? केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल. कधी झालं उद्घाटन? 17 ऑगस्ट 2025 ला. कुठे झालं? मुंबईतील कांदिवली या ठिकाणी. बघा, विशेषण काय याचं? हे देशातील पहिले असे फूड हब आहे जे पूर्णपणे महिला आधारित आहे. याचं संचालन कोण करतं? तर फक्त महिला बचत गटांतर्फे संचालन होते. सेल्फ हेल्प ग्रुप है ना, यांच्या मार्फत हे चालवलं जातं. उद्दिष्ट काय? इट राईट इंडिया चळवळीचा भाग आहे. अन्न सुरक्षा, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी या ॲपचा मुख्य उद्देश आहे. तर प्रशिक्षण, या हबमध्ये काम करणाऱ्या महिलांना FOSTAC म्हणजेच अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अंतर्गत स्वच्छता, सुरक्षा आणि व्यवसाय चालवण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. ठीक आहे, तर हे माऊली ध्यानात ठेवायचं. पुढचा प्रश्न क्रमांक 2. आशिया कप हॉकी चॅम्पियनशिपचे आयोजन पहिल्यांदाच कोणत्या राज्यात होत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार. बिहार बिहार बिहार. चलो, तर पहिल्यांदाच आशिया कप हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन कुठे होतंय? बिहारमध्ये. बिहारमध्ये कुठे? राजगीर आंतरराष्ट्रीय स्टेडियम, बिहार. याच्यावर कसाही प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे मुद्दे महत्वाचे आहे आणि आपण महत्वाचेच मुद्दे घेतो. कधी होणार आहे? 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान. कोण उद्घाटन करणार आहे? तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. त्याचा लोगो शुभमकर आणि ट्रॉफीचे अनावरण मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं. शुभमकर काय? चांद आहे. तर मेजर ध्यानचंद यांच्या नावावरून हे चांद असा शुभमकर त्यांनी ठेवलेला आहे. स्पर्धक संघ किती आहे? तर 8 संघ आहे, म्हणजे 8 देश या स्पर्धेत भाग घेणार आहे. कोणते कोणते? भारत, चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, चिनी तपेई, ओमान आणि बांगलादेश. महत्व काय आहे? तर विजेता संघ थेट हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं महत्व आहे. याचा वाटल्यास एक स्क्रीनशॉट घेऊन द्या. चला, पुढचा प्रश्न क्रमांक 3. बघा, 130वी घटना दुरुस्ती विधेयकाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचा उद्देश आहे पर्याय क्रमांक C, राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवणे. बघा, हे लेटेस्ट आहे. राजकारणात गुन्हेगारीकरण खूप वाढलेलं आहे, तर त्यासाठी हे विधेयक आणले गेले. ठीक आहे. हा, 130वी घटना दुरुस्ती विधेयक जरा जास्त झालंय. ठीक आहे, 130वी घटना दुरुस्ती विधेयक, याच्या शॉर्ट नोट्स बघा. उद्देश काय? राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवणे. कधी कोणाकोणाला लागू होणार? पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यमंत्री, सगळ्यांना. गुन्हे किमान 5 वर्ष किंवा अधिक शिक्षा असलेले गुन्हे
30 दिवसाचा नियम, सलग 30 दिवस तुरुंग किंवा कोठडी म्हणजे तुरुंगवास किंवा कोठडी आणि मंत्रिपदावरून दूर करण्यात येईल. 31व्या दिवशी राजीनामा न दिल्यास पद आपोआप रिक्त. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण आतापर्यंत द्या राजीनामा द्या राजीनामा असं म्हणावं लागायचं. आता नाही दिला तरी सुद्धा 31व्या दिवशी गेला. हकालपट्टीचा अधिकार पंतप्रधान व केंद्रीय मंत्री हे राष्ट्रपतींना हटवू शकतात. मुख्यमंत्री व राज्यमंत्री हे राज्यपालांना हटवू शकतात. तर पुनर्नियुक्ती निर्दोष मुक्त झाल्यास पुन्हा पदावर नेमणूक शक्य आहे. तर स्थिती काय आहे, म्हणजे हे विधेयक सध्या लोकसभेत सादर झालंय, संसदीय समितीकडे पाठवलेलं आहे, पण अजून कायद्यात रूपांतर याचं झालेलं नाही. कायद्यात रूपांतर कधी होतं, जेव्हा ते दोन्ही सभागृहात, संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर होतं. राज्यसभा आधी लोकसभा मग राज्यसभा आणि त्यानंतर राष्ट्रपतींची सही होती, त्यावेळेस त्याचं कायद्यात रूपांतर होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4. अग्नी 5 क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? तर अग्नी 5 क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे 5000 किलोमीटर पेक्षा जास्त. म्हणजे बघा, 5000 किलोमीटर पेक्षा जास्त. बघा या ठिकाणी काय मारक क्षमता 5000 किलोमीटर पेक्षा जास्त आणि भविष्यात 7500 किलोमीटर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. टेक्नॉलॉजी कोणती आहे? MIRV म्हणजे मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेड री एंट्री व्हेकल हे तंत्रज्ञान यामध्ये वापरले गेले, ज्यामुळे एकाच क्षेपणास्त्रातून अनेक लक्ष्यांना टार्गेट करता येते. तर त्याचा वेग किती आहे? आवाजाच्या वेगापेक्षा 24 पट जास्त. लॉन्चिंग सिस्टीम कनिस्टर लॉन्चिंग सिस्टीम, ते कुठेही सहजपणे वाहून नेता येतं आणि कमी वेळात लॉन्च करता येतं. संरचना कशी आहे? 3 टप्प्यामध्ये घन इंधन वापरणारे क्षेपणास्त्र. वजन आणि लांबी, तर वजन आहे 50,000 किलो आणि लांबी आहे 17.5 मीटर म्हणजे 17.5 मीटर. वजन वाहून नेण्याची क्षमता सुमारे 1,500 किलो वजनाचे अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतात. धोरणात्मक महत्व काय आहे? हे खूप महत्वाचं पॉईंट. भारताची संरक्षण क्षमता वाढवणे आणि नो फर्स्ट यूज धोरणाला बळकटी देणे. म्हणजे आपण पहिल्यांदा वापरायचं नाही, आपण भांडण करायचे नाही, आपण आपल्या कोण नादी लागलं तर त्याला दाखवायला की बाबा आमच्याकडे हे आहे. ठीक आहे, त्याला म्हणतात नो फर्स्ट यूज. मग दुसरं मारायचं काम पडलं तरी मारायचं. पुढचा प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिली ESG म्हणजेच एन्व्हायरमेंट सोशल गव्हर्नन्स प्रयोगशाळा कुठे सुरू झाली? तर ही प्रयोगशाळा सुरू झाली मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6. ESG प्रयोगशाळेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर ESG प्रयोगशाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना ESG तत्वे शिकवणे. मुंबईत भारतातील पहिल्या ESG म्हणजेच पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन प्रयोगशाळेचे उद्घाटन झालेले आहे. तर उद्घाटक कोण आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उद्घाटन स्थळ अर्थातच मुंबई. उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना ESG तत्वे शिकवणे. लक्ष्य काय? हवामान बदल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कम्प्युटिंगच्या माध्यमातून शाश्वत विकासाला चालना देणे. महत्व: ही प्रयोगशाळा देशात ESG संबंधित जागरूकता वाढवेल आणि कंपन्यांना अधिक जबाबदार बनवण्यासाठी प्रोत्साहन देईल. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 7. देशातील सर्वात लांब एलिव्हेटेड ग्रेड सेपरेटर ब्रिज कुठे सुरू करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, कटनी, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 चा मुख्य उद्देश काय? तर पैशावर आधारित ऑनलाईन गेम्सवर बंदी. हे आतापर्यंत सगळ्यात महत्वाची गोष्ट
भारत सरकार करतंय बघा. जंगली रमी पे आओ ना महाराज, है ना. खूप लोक त्या ऑनलाईन गेमच्या नादी लागून आत्महत्या करतायत. तर काय आहे, प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025. त्याचा उद्देश आहे पैशांवर आधारित ऑनलाईन गेम्सवर बंदी घालणे. याची संसदेत मंजुरी झाली. लोकसभेला 20 ऑगस्ट 2025 ला हे मंजूर झालं. राज्यसभेत 21 ऑगस्ट 2025 ला मंजूर झालं. कुणी मांडलं तर केंद्रीय मंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री जे आहेत अश्विनी वैष्णव यांनी मांडलं. याच्यात प्रमुख तरतुदी काय आहे, तर प्रमुख तरतुदी आहेत ऑनलाईन मनी गेम्सवर बंदी, म्हणजे असे खेळ चालण्यावर यांनी पूर्णपणे बंदी घातली. जसे रमी खेळा, अमुक खेळा, तमुक खेळा, पैसे लावून जे पण गेम खेळले जातील ते आता या कायद्यानुसार खेळले जाऊ शकत नाही, त्याच्यावर बंदी आहे. हे चालवणाऱ्यांसाठी शिक्षा किती आहे, 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि किंवा 1 कोटी रुपये दंड. यांना दंड पण त्यांच्याच हिशोबाचा ठेवलाय. जाहिरात करणाऱ्यांसाठी शिक्षा 2 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 50 लाख रुपये दंड. तर जाहिरात पण आता कोणी करू शकत नाही, कोणतेही सेलिब्रिटी. आणि आर्थिक निर्बंध काय, तर बँका व वित्तीय संस्थांना अशा खेळांसाठी पैसे हस्तांतरित करण्यास मनाई. त्याच्यामुळे पूर्णच मुस्कट दावे केले आणि एक चांगलं काम सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे. चला पुढे बघा. प्रश्न क्रमांक 9. स्वयं पोर्टल कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे, तर हे आहे शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बघा, स्वयं पोर्टलची सुरुवात कधी झाली, ही झाली 2017 मध्ये. उद्दिष्ट काय आहे, सर्वांना दर्जेदार शिक्षण आणि मोफत शिक्षण उपलब्ध करून देणं. अभ्यासक्रम 9वी ते पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचे सगळे सिलेबस, सगळे अभ्यासक्रम यांच्याकडे आहे. शिक्षण पद्धत काय, व्हिडिओ, वाचन साहित्य आणि चाचण्या. ठीक आहे. आणि प्रमाणपत्र परीक्षेसाठी नाममात्र शुल्क घेऊन प्रमाणपत्र दिलं जातं. वैशिष्ट्य काय, IIT आणि IIM सारख्या संस्थांच्या अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत. ठीक आहे. तर हे स्वयं पोर्टल. चला पुढचा प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिला 1 मेगावॅटचा ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठे सुरू करण्यात आला, तर याचं उत्तर आहे कांडला बंदर, गुजरात. प्रश्न क्रमांक 11. इंग्लंड आणि वेल्स मधील सर्वात कमी वयाची सॉलिसिटर बनून इतिहास रचणारी भारतीय वंशाची व्यक्ती कोण, तर ही व्यक्ती आहे कृषांगी मेश्राम. प्रश्न क्रमांक 12. ट्रॅव्हल विदाउट बॉर्डर्स उपक्रमांतर्गत AI चलित प्रवासी कॉरिडॉर कुठे सुरू करण्यात आला, तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रश्न क्रमांक 13. आरोग्य आणि कल्याण केंद्र भारताच्या किंवा भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सद्भावना अंतर्गत कुठे सुरू करण्यात आले, तर या प्रश्नाचं उत्तर आहे दहजोंग, तवांग जिल्हा. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 14. ई जागृती प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे, तर ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय. ठीक आहे. ई जागृती प्लॅटफॉर्म. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न, जागतिक मानवतावादी दिवस 2025 ची थीम काय आहे, तर जागतिक एकता मजबूत करणे आणि स्थानिक समुदायाचे सक्षमीकरण करणे ही जागतिक मानवतावादी दिवस 2025 ची थीम आहे. याबरोबरच आपले सगळे प्रश्नाचे संपले. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि मोफत PDF साठी या सर्व पर्यायांचा तुम्ही उपयोग करू शकता, तर तो नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओ. थँक्यू सो मच.